श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपण संत महिपती महाराज याने संत लीलामृतामध्ये ज्या संतांची चरित्र वर्णन करून सांगितलेली आहे त्यापैकी आपल्याला अपरिचित असणारे काही संतांची चरित्र आहे, तेव्हा ती आधी सांगण्याचा आपण प्रयत्न करतो। श्री गणेशाय नमः। जैसी तैसी आरुषवाणी संत कौतुके ऐकती काने नसता चातुर्य कळा ठेवणी हे नवल मने मज वाटे। महिपती महाराज म्हणतात जैसी तैसी आरुषवाणी म्हणजे माझी वाणी काही लोकांच्या कानाला गोड लागेल असं नाही। कारण का लागत नाही? स्पष्ट नेमस्त बोलणे लोकास वाटे कंटाळवाणे मळमळ करता जेवणे विहित नोहे श्रीराम। माझ्या वाणीमध्ये थोडासा कठोरपणा आहे, पण कठोरपणा असला तरी ती भगवंताची कथा असल्यामुळे लोकांना तो आवडतो। संत कौतुके ऐकते कानी नसता चातुर्य कळा ठेवणे। संत ही कथा भगवंताची आहे म्हणून ऐकतात। माझ्याजवळ काही एवढं सांगण्याचं चातुर्य नाही आहे। नसता चातुर्य कळा ठेवणी हे नवल मने मज वाटे। जैसा प्रार्थून क्षीर समुद्र पुढे नैवेद्यासी ठेविले तक्र की कल्पतरुसी उपहार ठेविले बोर अर्पुणे। ज्याप्रमाणे क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर त्याला निमंत्रण देऊन घरी बोलवलं की ये बाबा, तो येणार म्हणजे काय, सगळं गाव बुडून जाणार असं आहे का नाही, तो मनुष्य रूपाने येणार आहे। मग अशा क्षीरसागराला जर आपल्या घरी बोलवलं आणि त्याला काय दिले म्हणाले, नैवेद्याला ताक दिलं आहे। कोण? तो दुधाचा सागर, त्याला नैवेद्याला ताक दिलं। जैसा प्रार्थोनी क्षीरसागर पुढे नैवेद्यासी ठेविले तक्र की कल्पतरुशी उपहार ठेविले बोर अर्पुणे। किंवा कल्पतरुक्षाला बोलवले आणि त्याला पुढे काय ठेवलंय, बोर ठेवलं नैवेद्याला। नात्री गंगेशी स्नाना लागुनी वाहिले कोपातील पाणी की शंकरा पुढे तांडव करुणी दाविती कोणी कौतुके। किंवा गंगेला स्नान घालण्यासाठी कशातलं पाणी नेलंय, विहिरीतलं पाणी नेलंय। किंवा शंकरापुढे कोणी लोक तांडव नृत्य करून दाखवतात। आता तो नटेश्वर आहे, त्याला आपण काय दाखवणार आहे आपली कला कौशल्य। पण तरी सुद्धा लोक आपली कला त्याच्यापुढे सादर करतात का? कुणासाठी, कुणापुढे सादर करावी? तर ज्ञात्यापुढे सादर करावी। म्हणून तुम्ही कोण आहेत? संत मंडळी आहात, तुम्ही जाणकार आहात, त्यामुळे तुमच्या पुढे ही कला सादर करताना मोठा आनंद होतोय।
सरस्वती पुढे साचार म्हणून दाविजे पाठांतर, तैसी माझी अरुषोत्तरे संता समोर दिसरे. आता आपल्या कृपादानी जैसी वदविता प्रसादवाणी, ती सज्जने अंगीकारुणे सादर श्रवणे असावे. मागील अध्यायी कथा 2 चतुर्भुज राजा वैष्णवजना आणि परशुराम विलास भोगून विदेहपणे राहिले. कालच्या गोष्टीमध्ये आपण चतुर्भुज राजाची कथा ऐकली आणि दुसरी कथा आपण अशी ऐकली की परशुरामाची. प्रारब्ध योगाने त्याच्या वाट्याला सुख आलं, पण ते सुख भोगता भोगता सुद्धा त्या सुखापासून बाहेरच्या माणसाला वाटतं हा सुखाचा आस्वाद घेत, बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने काय वाटतं हा ऐश्वर्यात लोळत पडला, लोकांना दिसतंय. पण ऐश्वर्यामध्ये असून सुद्धा मनाने तो विरक्त होता. आणि परशुराम विलास भोगून विदेहपणे राहिले. आता कुबा कुंभार वैष्णव भक्त त्याचे चरित्राचे अद्भुत, जो आरुषरूपे सत्यलोकनाथ अवतरला निश्चित भूतळी. मारवाड देशातल्या कुबा नावाच्या कुंभाराची कथा आहे. आपल्याकडे गोरोबा काकांची कथा आहे, तशी ही कथा कुठली आहे? मारवाड देशामध्ये कुबा नावाचा एक कुंभार होता, त्याची कथा आहे. जणू काही ब्रह्मदेवच पुन्हा अवतरला. ब्रह्मदेवाची उपमा का दिली त्याला? ब्रह्मदेव नाना प्रकारची सृष्टी निर्माण करतो, तसा कुंभार नाना प्रकारची मडकी तयार करतो. घटाघटाचे दैव आगळे, प्रत्येकाचे दैव निराळे. तो म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा अनेक प्रकारचे जीव तयार करतो, पण प्रत्येकाचं दैव वेगळं असतं. तसं कुंभार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची मडके तयार करतो, पण प्रत्येक मडक्याचं भाग्य वेगळं असतं. जो आरुषरूपे सत्यलोकनाथ अवतरला निश्चित भूतळे. मारवाड देशात निश्चित सिंतडे गाव जगद्विख्यात, तेथे अवतरला कुबा भक्त विश्वहितार्थ कलियुगी. मारवाड देशामध्ये सिंतर्डे नावाचं एक जगद्विख्यात ठिकाण आहे. या ठिकाणी हा कुबा भक्त जन्माला आला. आनंदयुगे लोटली पाही परी भक्त बीजाशी पालट नाही, नीच कोळी उपजल्याही विस्मरण नाही देवाचे. हे भक्त कसे असतात? अनेक जन्मामध्ये ते देवाची सेवा करत असतात. अनेक जन्मामध्ये बघा, एका जन्मातली सेवा नाही आहे, अनेक जन्मातली सेवा. संत कधी तयार होतात? ते अनेक जन्म भगवंताची सेवा करत असतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ते म्हणतात आम्हाला देव कधी पावला? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा हा परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. अनंत युगे लोटली पाही परी भक्त बीजा अशी पालट नाही, नीचे कोडी उपजलाही विस्मरण नाही देवाचे. त्यामुळे भक्तीचं बीज आहे. कुठल्याही जातीत जन्माला तो आला तर तो भक्त म्हणूनच प्रसिद्धीला येणार. जैसा पंढरीस नामा प्रेमळ भक्त, वाराणसीत कबीर विख्यात, तैसाच कुबा वैष्णव भक्त वैष्णव विरक्त, सीताड्यात अवतरला. पंढरीमध्ये जसे नामदेव महाराज कसे आहेत, ते अखंड त्यांच्या गळ्यामध्ये विणा आहे. हा नामप्रसार त्यांनी पंजाबमध्ये जाऊन सुद्धा केला. त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा नामदेवांची कीर्तनं आहेत. ते नामदेवाला खूप मानतात. राष्ट्रपती झैलसिंग हे पंढरपूरला नामदेव महाराजांच्या मंदिरात आले होते. आमच्या लहानपणी आम्हाला काही तिथं जाऊ देत नव्हते, पण आले होते एवढं निश्चित. नामदेव महाराजांचं मंदिर पाहायला पंढरपुरात आले होते राष्ट्रपती. जैसा पंढरीस नामा प्रेमळ भक्त, वाराणसीत कबीर विख्यात. नामदेव महाराज प्रेमळ भक्त भगवंताचे.
नामदेव कीर्तन करी, कीर्तनी नाचे पांडुरंग, कीर्तनी नाचे पांडुरंग. नामदेव महाराज कीर्तन करायला लागले की भगवंत देहभान विसरून नाचायला लागायचे. असं वर्णन आहे एकदा तर भगवंताचा पितांबर सुटला. कीर्तनी नाचे पांडुरंग. भगवंताला सुद्धा नामदेवाच्या त्या कीर्तनामध्ये देहभान राहायचं नाही. जैसा पंढरीचं नामा प्रेमळ भक्त, वाराणसीत कबीर विख्यात. वाराणसीमध्ये कबीर, कबीराच्या किती गोष्टी सांगाव्या. कबीराचे विणतो शेले, जानकीचा नाथ. कबीर तैसा चिकुबा वैष्णव विरक्त, सीताड्यात अवतरला. तैसा तसाच कुबा नावाचा वैष्णव भक्त सीताडे या गावात जन्माला आला. अहोरात्र हरिभजन करी, विसर न पडेचे निमिषभरी, त्याचे कांतेचे नाव पुरी असते संसारी उभयता. अखंड भगवंताचं चिंतन अखंड. अहोरात्र हरिभजन करी म्हणजे काम करत नव्हता का, तो काम करत होता. पण काम करता करता मुखाने, हाती काम मुखी नाम असं होतं त्याचं. काम करता करता देवाचं नाव चाललेलं. त्याच्या पत्नीचं नाव होतं पुरी. 1 मासपर्यंत जाण तीसी मडकी करी निर्माण, तितक्या काळक्षेप करून निष्काम भजन करावे. दर महिन्याला तो फक्त 30 मडकी तयार करायचा. 30 रोज 1 मडकं असं महिन्याला 30 मडकी तयार करायचं. म्हणजे मडक्याची उतरंड रचून ठेवायचं नाही. रोज 1च मडकं तयार करावं, ते विकावं. त्या मडक्या विकून जेवढे पैसे येतील त्यातनं प्रपंच चालवायचा. असा निष्काम भक्त होत. तितक्या काळक्षेप करून निष्काम भजन करावे. समय आल्या ते आल्या क्षुधार्थी त्यासन देऊन तृप्त करी, काळ विणा घेऊन ते विष्णू कीर्तन घात असे. जेवायच्या वेळेला कोणी अतिथी आला तर आधी अतिथीला द्यावं आणि मग आपण जेवण करावं, असा त्याचा नियम होता. सत्यवादी सर्व काळ क्षमा शांती निश्चय हर्ष शोकविरी, केवळ नसे तळमळी चित्तासी. आता त्या भक्ताची मनाची स्थिती कशी होती. सत्यवादी, खरं बोलणारा. सत्यवादी सर्व काळ म्हणजे थोडा वेळ खरं बोललं आणि मग दिवसभर खोटं बोललं तर चालेल असं नाही. सत्यवादी सर्व काळ म्हणजे सत्याने चालणारा, खरं बोलणारा, क्षमा, शांती, निश्चय अढळ. मनामध्ये क्षमा होती, मनामध्ये शांती होती. हर्ष शोक विरहित, केवळ आनंदही नाही आणि दुःखही नाही अशी अवस्था. म्हणजे आनंद आला तरी मनाची स्थिती तीच, आणि वाईट प्रसंग आला तरी मनाची स्थिती तीच. नसे तळमळ चित्तासी, नसे क्षोभना लोभ काही, सारी असोने विदेही, मग हर्ष शोक कैसा, देही हेची नवाई आघाड. त्याला रागही नव्हता आणि लोभही नव्हता. विदेह अवस्था त्याला प्राप्त झालेली होती. सत्कर्म घडता बहुत, तरी फळाशा नये मनात, मी करता हे नस्पुरे जेथ, कर्मरहित जो झाला. हातातून सत्कर्मच घडायचे, पण या सत्कर्माचं फळ पुण्य ते मला मिळावं अशी त्याची अपेक्षा नसायची. सत्कर्म कसं आहे, अपेक्षा रहित तो करतोय. त्या फळाच्या अपेक्षा न बाळगता सत्कर्म करतोय. सत्कर्म करता बहुत परी, तरी फळाशा नाही म्हणा, मी करता हे न स्फुरे जेथ, कर्मरहित तो जो झाला. सुख दुःख देह भोगित, आपण त्याशी नाही लिवे, आपण त्याशी नाही लिप्त. ऐसा बाणाला निश्चय चित्तात, तोची विष्णुभक्त म्हणावा. देह सुख आणि दुःख भोगतोय, कारण ते देहाचं प्रारब्ध आहे.
देह धारण करूनच आपण नाना प्रकारची कर्म केली, चांगली कर्म केलीत आणि वाईटही कर्म केली. मग ह्याच देहाला ती भोगावी लागणार आहे. त्यामुळे देह ते सुख आणि दुःख भोगतोय, पण हा त्याच्यामध्ये अधिप्रमाण आहे. म्हणजे सुख येऊ का दुःख येऊ, तो देहाचं काम आहे, देह भोगेल. म्हणजे तिकडे लक्ष देत नाही तो. आता विचार करा, देहाला दुःख असताना सुद्धा त्याला दुःख का नाही वाटत? त्याचं कारण आहे, आपल्याला माहीत आहे की आपल्याला एखादं काय ऑपरेशन करायचं असेल तर काय करतात डॉक्टर? त्याला इंजेक्शन देतात, बधीर देतात. आणि मग इंजेक्शन दिल्यानंतर ते हात कापला काय आणि ठेवला काय, त्याला काय त्याच्या वेदना जाणवत. मग त्याला भूल दिलेली असते, ती भूल संपली की पुन्हा त्या वेदना जाणवाव्या लागतात. तसं याचं आहे, याचं मन म्हणजे त्यावेळेला काय असतं की आपलं मन भूल दिलेल्या जागेवरती नसतं. नाहीतर काय, बारीक काटा टोचला तरी आपल्याला मेंदूपर्यंत संवेदना जातात. मग एवढं भाग, ज्या भागाचं ऑपरेशन चाललंय तेवढ्या संवेदना कुठं जात नाहीत? मेंदूपर्यंत जात नाही. त्या गेल्या की सुख आणि दुःख आहे. तसं याच्या मनामधल्या त्या वेदना, संवेदना आहे देहाच्या, तो म्हणतो त्याचं काम त्याला करू द्या, त्या देहाचं काम देहाला. आणि ह्याचं मन कशात आहे? याचं मन त्या देहावरतीच नसल्यामुळे ते सदैव आनंदात राहतं. आपलं काय होतं माहिती का, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता की सवेचे जाते, काय करू रे क्रिया घडेना तुझवीण रामा मज कंठ. आपली परिस्थिती कशी असते, आपल्याला कीर्तन ऐकताना देहभाव विसरून जातो आपण. म्हणजे एखाद्याला असा विचार करा की जास्ती वेळ बसवत नाही, 10 मिनिटाच्या वर त्याला जास्ती वेळ बसवत नाही, पण कीर्तनाला प्रवचनाला गेला की तो 3-3 तास एका जागी बसून राहतो. एरवी 10-10 मिनिटांनी त्याला बाथरूममध्ये जावं लागतं, पण कथा चालल्यानंतर त्याला तासभर आठवण पण येत नाही की आपल्याला जायचं आहे म्हणून. मग आता हे असं का होतं? कथा ऐकताना त्याला त्या वेदना का जाणवत नाही, शारीरिक वेदना का जाणवत नाहीत? दर वेळेला 10-10 मिनिटांनी उठून जाणारा मनुष्य त्यावेळेला तासभर कसा बसू शकतो? कारण त्याचं लक्ष त्यावेळेला देहावरती नसतं, तर त्यावेळेला त्याचं लक्ष त्या कथेमध्ये असतं, आणि कथेमध्ये असल्यामुळे त्याला त्या देहाच्या संवेदना जाणवत नाहीत. कथा संपली, कीर्तन संपलं, पुराण संपलं की पुन्हा हा कशावर येतोय? देहावर येतोय. आणि देहावर आला की देहाचे सुखदुःख सुरू झाले. म्हणून याचं चित्त जे आहे ते अखंड भगवंताच्या नामामध्ये असल्यामुळे आणि ते देहावरती नसल्यामुळे, बघा, देहाचं काम चालू राहतं. तुमच्या मनात 10 विचार असले ना, तुम्ही रस्त्याने चालला तर रस्त्यानेच जाणार. मनात 10 विचार चालले म्हणून देह आपलं देहाचं काम करतच असतो. चालायचं आहे, त्याला माहिती आहे अमुक ठिकाणी जायचं, ते जातं. त्यावेळेला मनामध्ये 100 विचार चाललेले असतात आपल्या. तसं याचं चित्त जे त्या भगवंताकडे लागलेलं आहे, त्यामुळे त्याला ह्या देहाचं, तो म्हणतो हे देहाचा प्रारब्ध आहे, त्याचं त्याला भोगू द्यात ना. सुख आलं तर तो भोगेल, दुःख आलं तर तो भोगेल. सुख दुःख देह भोगित, आपण त्याशी नाही लिप्त, ऐसा बाणाला निश्चय चित्तात, तोची विष्णुभक्त म्हणावा. ही कुणाची लक्षणं सांगितली? ही विष्णुभक्ताची लक्षणं सांगितली. ऐसा कुवा वैष्णव जाणा, अन्न वस्त्राची घरी वाणा, परिस प्रेम हरिभजन समाधान सर्वदा. घरामध्ये अन्न वस्त्राची कमतरता होती, पण त्याचं तिकडे लक्षच नव्हतं. ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण जीवा ते सांभाळे. 1 मासात 30 मडके गडित, तितक्या ते काळक्षेप होत, त्याच्या भोजनातील अन्न खात विष्णुभक्त ते होते. गावीच्या राजयाची साचार, एकदा पातळी बिगार, 10 मडकी कुबियावर घातली साचार तयाने. अवश्य म्हणून विष्णुभक्त ती सातील 10 भाजने काढून देता. संकट जाणून द्वारकानाथ, पावले त्वरित तयासी. एकदा राजाला 10 मडक्याची गरज पडते, आणि तो आपल्या प्रधानाला सांगतो, झाले त्याच्याकडे 10 मडकी घेऊन ये. आता रोज 1 मडकं याप्रमाणे तो 10 मडकी तयार कर. आता राजाची ऑर्डर आल्यावर त्याला ते 10 मडके तयार करावे लागतात. पण आता तो ठरवतो की महिन्याला आपण 30च मडकी बनवतो, त्यातली 10 राजाला गेली तर 10 दिवस आपण उपाशी राहू, पण
32वं 31वं मडकं तयार करायचं नाही. एक दिवस उपवास पडला, 10 दिवस उपवास पडला तरी चालेल. आता भक्ताला चालेल, पण देवाला कुठं चालतंय? संकट जाणोनी द्वारकानाथ पावले त्वरित तयासे, 10 मडके निर्मोनी जाण आव्या ठेवली जगजीवने, ते कुबियाने देखता जाण आश्चर्य करीत ते धवा. आणि त्यांनी रोजच्यासारखं 1 मडकं तयार केलं. ही 10 देऊन झाली होती राजाला. 1 मडकं तयार केलं त्याने नियमाप्रमाणे, रोजच्या नियमाप्रमाणे. ते ठेवलं आव्यामध्ये आणि आवाज ज्यावेळेला उघडला त्यावेळेला त्याला लक्षात आलं की ह्याच्यात 11 मडके आहेत. म्हणजे राजाला दिलेली 10 मडकी तयार कोणी करून ठेवली? ती भगवंताने ती 10 मडकी तयार करून ती आव्यात ठेवली. आवाज शांत झाल्यानंतर बघतो तर त्यात 11 मडकी. तुम्ही जर 1 तयार केलं, ह्याची ती 10 मडकी वाढली कुठून? मग त्याच्या लक्षात आलं ही भगवंताची करणी. ते आपण ओळखू शकत नाही, पण दुसरं कोण करणार आपल्याला? म्हणे मज निमित्ता जेथ शिणलासे रुक्मिणीकांत, जळया जळो या प्रपंचाचे मात अनुताप्या सुरुवात. आपल्यासाठी भगवंताला मडकी तयार करावी लागली हे पाहून त्याच्या डोळ्यातनं गळगळ म्हणतो, अरे माझ्यासाठी देवाला कष्ट पडले. बघा, देवाने आपलं एखादं काम केलं तर आपल्याला किती आनंद होतो. बघा बाबा, देवाने माझं काम केलं. पण इथं देवाने याचं काम करून सुद्धा ह्याला दुःख आहे. काय म्हणतो तो? किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होईल त्याला. देवावरती किती भार घालावा आपण. त्याला काही कमी आहे का? असंख्य जीवाच्याकडे त्याला लक्ष द्यायचं आहे, पुन्हा माझं ओझं त्याच्यावर कशाला, असं तो विचार करतो. त्यामुळे तो देवावरती भार घालत नाही. म्हणे मजनिमित्ता जेथ शिणला असे रुक्मिणीकांत, जळो या प्रपंचाची मात अनुताप्या सुरू वाहते. तो एकदा म्हणे देवादिदेव कुबा प्रेमळ भक्त वैष्णवा, भजने लाभील बहुजो ऐसा उपाय करावा. त्याला वाईट वाटते, पण देव म्हणाले हा कुबा अनेकांना भक्ती मार्गाला लावणार आहे, अनेक जीवाचा उद्धार याच्यातून होणार आहे. म्हणजे हा काय करेल? असंख्य जीवांना भगवंताच्या नामाची गोडी लावेल. कोण? कुबा. म्हणून भगवंत म्हणाले काहीतरी आता युक्ती करायला पाहिजे. तो एकदा म्हणे देवादिदेव कुबा प्रेमळ भक्त वैष्णवा, भजनी लावेल बहुजीव ऐसा उपाय करावा. ऐसे म्हणून रुक्मिणीकांत संतांची रूपे धरली बहुत सुरेख टिळक, मुद्रांकित माळा शोभती निजकंठी. ऐसे वैरागी 200 पातले सीतरडे नगरात, म्हणे शिधारी इतक्या ते दाता समर्थ कोण आहे. शेठ सावकार लोपाळ म्हणते कुबा वैष्णव प्रेमळा, त्याच्या घरासे जावे सकळ अन्न तात्काळ देईल तो. आता भगवंताने काय केलंय? 200 संत मंडळींचं रूप घेतलंय. कोणी? देवानेच. आणि 200 संत मंडळी त्या गावामध्ये आली. मोठमोठे सावकार होते त्या नगरामध्ये. त्यांनी त्या सावकारांकडे जावं आणि सांगावं की आम्ही 200 भक्त मंडळी आहोत, तेव्हा 200 भक्त मंडळींना आम्हाला जे शिधा लागेल तो तुम्ही पुरवा. तर ते म्हणले भाऊ आमचं काही सामर्थ्य नाही, म्हणजे 200 माणसाला जेवायला घालणं इतकं आमचं काही सामर्थ्य नाही. पण म्हणाले आमच्या गावात एक आहे, कोण? कुबा, त्याच्याकडे जा. वास्तविकता लोकांना माहीत नव्हतं का की हा एकच मडकं तयार करून करतो, त्याच्याकडे कुठं आहे. पण लोकांना सुद्धा त्या संतांची परीक्षा घ्यायची मोठी हौस असते. त्यामुळे तुम्हाला सांगू का, त्या कुबाकडे जा, तो 200 माणसाला जेवायला घालण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. शेठ सावकार लोकबाळ म्हणती कुबा वैष्णव प्रेमळ, त्याचे आग्रह जावे सकळ अन्न तात्काळ देईल तो. आपले घरी धान्य असून याचका निधी अन्ना, अन्याय ठकेता नृपनंदन पडिले नागवण ते देता. काही कलियुगाची गती उत्तम स्वहित न विचारते, म्हणून अवतार घेते घेऊन संती लावली भक्ती जडजीवा. असा दानधर्म करायचा म्हटलं तर माणसाच्या हातातनं पैसे सुटत नाहीत. पण गव्हर्नमेंटने टॅक्स वाढवला
की गुपचूप ते गव्हर्नमेंटला टॅक्स देणार. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची ताकदच नाही ना बोलायची. एवढा का टॅक्स वाढवला अशी बोलायची ताकद नाही. आपण घर घ्यायला जातो आणि घर घ्यायला गेल्यानंतर अहो पूर्वी तर म्हणाले लाख रुपयात घर मिळत होतं, आता 1 कोटीमध्ये मिळतंय. 1 कोटीसुद्धा आता मिळत नाही. तर आपण पाहतो रोज टी व्हीवरती करोडोंचा व्यवहार चाललेला. म्हणजे एक घर घ्यायचं म्हटलं म्हणजे आता ही 1 कोटी कशा सांगतोय, मुंबईतल्या झोपडपट्टीतली एक घर झोपडपट्टीतलं विकायला घेतलं तर 1 कोटी रुपयाला असं. म्हणजे या ठिकाणी गव्हर्नमेंटने जर काही टॅक्स वाढला, कोणी गुंडांनी दम देऊन पैसे घेतले किंवा कोणी बळजबरीने तुमच्याकडनं पैसे घेतले, तिथं पैसे गेलेले तर माणसाला काही वाटत नाही. मॉलमध्ये गेलो तर तिथं आपण ही केवढ्याला त्यातला 1 रुपयासुद्धा आपण कमी करत नाही मॉलमध्ये गेल्यानंतर. पण भाजीवाल्याकडे गेल्यानंतर त्या भाजीवाल्याला म्हणतोय आणखीन थोडी कोथिंबीर टाक, आणखीन 4 मिरच्या टाक, आणखीन 4 हे टाक. शेंगाण्या दुकानात गेले की 2 शेंगाण्या हाताने उचलून तोंडात टाकणार. अरे त्या गरिबांचं आहे. तिथे तुम्ही कशाला हे करता. भाजीवाल्याकडे ती भाजी दुसऱ्या दिवशी त्याला फेकून द्यायची वेळ येते. खराब झाल्यानंतर काय करणार. ती कोथिंबीर राहते का. संध्याकाळीपर्यंत खराब होते. मग ही भाजी नाशिवंत आहे. तिथे त्याने 1-2 पैसे जास्ती मागितले तर ते द्यावेत. तिथेच काही तक्रार करता का मॉलमध्ये. तिकडे काही तक्रार करत नाही. मग आमचं भांडण कोणाशी, रिक्षावाल्याशी. आमचं भांडण कोणाशी, भाजीवाल्याशी. आमचं भांडण कोणाशी, किरकोळ विक्रेत्याशी. रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते असताना आम्ही त्यांच्याकडे भांडतो. हे कमी कर, तुला काय होतं. अरे दिवस उन्हात तान्हात बसणारी माणसं ते त्याच्याकडे कशाला वाद घालत बसतात. वाद घालायला तिथं मॉलमध्ये घाला. याची किंमत काय एवढी लावली म्हणून. तिथं होत नाही. तिथं आपली ताकद नाही. म्हणून ते काय म्हणतात की सरकारने जर तुमच्याकडनं पैसे घेतले तर तुम्ही काही बोलत नाहीत, पण कुणाला देताना मात्र 10 वेळा विचार करता. काय म्हणतात बघा, काठे गुरुजींच्या पदरचं काही वाक्य नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथे जी वाक्य आहेत तेच तुम्हाला सांगतो. फक्त उदाहरणं देण्यासाठी व्यवहारातली उदाहरणं मी देतोय. आपले घरी धान्य असोनी याचकाने दे अन्न, अन्याय ठाकेदान नृपनंदना पडले नागवण ते देत. पण राजाने काही तुमच्यावरती बळजबरी केली तर राजाला तुम्हाला द्यावं लागतं. कैसे कलियुगाची गती उत्तम स्वहित न विचारते, म्हणून अवतार घेऊन संते लाविली भक्ती जडजीवा. आणि म्हणूनच भगवंताने संतांचे अवतार घेऊन हे लोकांना एक उदाहरणं दिली की आपल्याजवळ आहे ते लोकांना द्यावं. ते दिल्याने तो तुम्हाला अनंत पटीने देईल परमात्मा. एक दाणा टाकता मेदनी माझे कणस होते, त्या कणसाच दाणे ती एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुधो विसरू नका. कैसी कलियुगाची गती उत्तम स्वहित न विचारते, म्हणून अवतार घेऊन संती लावली भक्ती जडजीवा. असो आता ते अवसरी वैष्णव आले कुणबियाचे घरी, द्वारी सीताराम म्हणून परी सवाल करते. सवाल सत्रुई घातला हा शब्द ऐकून त्वरित चित्ती परमार्शत्वा बाहेर येऊन त्वरित घातले दंडवत सर्वांशी. बाहेरची संत मंडळी आली आणि जय जयकार केला. सियावर रामचंद्र की जय. बघा पहिलं नाव कोणाचं आहे. आपल्याकडे आधी नवऱ्याचं नाव आणि मग बायकोचं नाव असतं, पण देवामध्ये उलट आहे. आधी बायकोचं नाव आणि मग देवाचं नाव. काय म्हणतात, लक्ष्मी रमण गोविंदा. लक्ष्मी रमण गोविंदा. आधी लक्ष्मी आणि मग गोविंदा. पार्वती पते हर हर महादेव. आधी पार्वती आणि मग हर. पार्वती पते हर हर महादेव. रुक्मिणी पांडुरंग देवताभ्यो नमः. आधी रुक्मिणी आणि मग पांडुरंग. तेव्हा आधी पत्नीचं नाव आणि मग देवाचं नाव. काय म्हटलंय बाहेर संत, काय म्हणतात, सियावर रामचंद्र की जय, राधा रमण जय जय राधा रमण. काय म्हणतात, राधा रमण. आधी राधा आणि मग कृष्ण.
आधी रुक्मिणी आणि मग कृष्ण. तेव्हा आधी रिद्धी सिद्धीभ्याय नमः. रिद्धी सिद्धी कुणाच्या? गणपतीच्या पत्नी आहे. रिद्धी सिद्धीभ्याय नमः म्हणजे रिद्धी आणि सिद्धीचा पती गणपती, त्याची आम्ही पूजा करतो. रिद्धी सिद्धीभ्याय नमः. त्या रिद्धी सिद्धीचा जो पती आहे त्या गणपतीचं आम्ही चिंतन करतो. सीताराम म्हणून परी सवाल सतोरी घातला. हा शब्द ऐकून त्वरित चित्ती परमहर्षी होता. बाहेर येऊन त्वरित घातले दंडोत सर्वांचे. म्हणे धन्य आजीचा सुदीन जाहले स्वामींचे दर्शना. काही सेवा मग लागून कृपा करून सांगावी. पाहतो तो 200 संत मंडळी बाहेर उभी. उभाने नमस्कार केला. महाराज मी आपली काही सेवा करू का? सांगा काय करू मी आपल्यासाठी? जवळ काही नाही, पण मनाची उदारता केवढी. 200 माणसं समोर उभे आहेत, काय मागतील ह्याचा भरोसा नाही. पण तो म्हणतो की काय मी सेवा करू आपली तेवढी सांगा. संत म्हणते त्या अवसरी आम्ही क्षुधित झालो उदरी. तरी शिधा देऊन सतुरी तृप्त करी सकळांचे. ते म्हणतात की आम्ही भुकेलेलो आहे आणि 200 माणसाला पुरेल एवढा शिधा तू आम्हाला दे. अवश्य म्हणून तर एक क्षणी चिंतावला आपले म्हणे. म्हणे धान्य तो नाही सदनी उसने हे कोणी न देते. मनात चिंता आहे. दारात आलेला अतिथी उपाशी जायचा नाही. पण काय करू, माझ्या घरात तर धान्य नाही आहे. कुणाकडे उधार मागावं तर आता पत राहिली नाही. लोक म्हणतील हा रोज एकच मडकं तयार करतो, तो आपलं कधी कर्ज फेडेल. त्यामुळे आपल्याला कोणी देईल का नाही ही मनामध्ये शंका आहे. उसनं कोणी देईल का नाही शंका आहे. काय करावं? देवा लक्ष्मीकांता काही उपाय करी आता. तुझविण संकट निवारता आणि कसरवता असे ना. परमेश्वराला प्रार्थना केली. देवा आता माझी लाज राखणारा कोण आहे? तूच आहेस ना. ऐसे म्हणून ते क्षणी गेला सावकाराचे सदने. म्हणे पाहुणे संत आजीचे दिने दैवे करून पाजले. शिधा साहित्य सगळा प्रती देई निसंशय चित्ते. लेखा होईल तो निश्चिती तुम्हा प्रती देईन. गेला एका व्यापाराकडे. त्याला सांगितलं मला 200 माणसाचा शिधा दे आणि लिहून ठेव. तू सांगशील ते काम मी करीन. ऐसे बोलता कुभा भक्त वाणी तयासी उत्तर देत. ऐवत तुझ्या घरात नसे किंचित जाणतो मी. व्यापारी म्हणतो अरे तू काय माझं हे जे काही 200 माणसाला पुरेल शिधा याची जी काही रक्कम तयार होईल ती तू देऊ शकत नाही हे मलाही माहीत आहे. कारण तुझ्याजवळ काही देण्यासारखं नाहीच आहे. व्यवहार द्यावा कैशारती हा संशय वाटे चित्ती. आता दैशी सांगतो रीती तो निश्चय मदप्रती करी का. एक कूप करून स्वास्थ्य जरी तू निश्चित देशी माते. शिधा देऊन वैष्णवाते तृप्त करीन जाणपा. तू काही देऊ शकत नाही माहिती आहे, फक्त तू कष्ट करू शकतोस एवढं मला माहिती आहे. मग एक मला एक विहीर खोदून देईन असं लिहून दे. काय लिहून दे की 200 माणसाचा शिधा तुम्ही मला द्या, त्या बदल्यामध्ये मी तुम्हाला एक विहीर खणून देईन असं मला लिहून दे. मग मी तुला शिधा देतो 200 माणसाचा. तो म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला विहीर खोदून देईन. एक कूप करोनी सुहासते जरी तू दे निषेधेशी माते. शिधा देऊन वैष्णवाते तृप्त करीन जाणपा. अवश्य म्हणून वैष्णव भक्त म्हणून तयासी वचन देता. मग कणिक तांदूळ घृत वाणी वाटी सकाळाचे. हळद जिरे हिंग लवण शाखा पत्र सर्व घेऊन तृप्त झाले वैष्णवजन आशीर्वचन बोलती. सगळ्यांना त्यांनी धान्य दिलं. त्या 200 संतांनी म्हणजे परमात्म्याने अनेक रूपं धारण केली होती. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. जो देवादेव रुक्मिणीवर तुझं प्रसन्न असो निरंतर. सात्विका असे दान पडे अंतर इतकावर बोलिले. तुझ्यावरती रुक्मिणी रमणा परमात्मा अखंड कृपा करो असं सांगितलं. तुझ्या सत्वाला कधी हानी येणार नाही असं सांगितलं.
तीर्थाटना गेली आसंत पोखरी कुबा बघता आपण कुदळी घेऊन हाते मृत्तिका घेत वरी कांता. आणि कुबा त्यांनी माती उकरायला सुरुवात केली. कुदळ घेतली, फावडं घेतलं, पाठीमध्ये माती भरावी, वरती त्याची बायको उभी आहे, तिला द्यावं ती माती. आणि अशा रीतीने विहीर म्हणजे संत जेवण करून गेल्यानंतर त्याने ते विहीर उकरायचं काम सुरू केलं. स्वतः कुदळीने फावडीने उकरावं आणि ती पाठीमध्ये माती भरून त्याची बायको आहे ती वरती पुरी, तिच्या हातात ती पाठी द्यावी, तिने ती टाकावी, असं त्याचं काम सुरू झालं. बहुत दिवस लोटता जाणं कुपासे तेव्हा लागले जीवना, परी बांधावया नाही ठेवणं सिक्का बहुत लागले. होता होता काय झालं, खाली पाणी लागलं. आता काय करावं लागतं, आधी भिंत आतनं बांधून घ्यावी लागते. नाहीतर काय होतं, पाणी लागलं की ती बाकीची माती हळूहळू पुन्हा त्या कुपामध्ये पडण्याची शक्यता असते. आणि खाली लागली काय, वाळू. आता त्याला ती वाळू काढल्याशिवाय गत्यंतर नव्हतं, कारण विहीर कुठपर्यंत खाली जायला पाहिजे, खाली दगड लागेपर्यंत ती खाली जायला पाहिजे, बरोबर आहे. त्याप्रमाणे पाणी जरी लागलेलं असलं तरी खाली वाळू लागल्यामुळे आणखीन उकरणं त्याला भाग होतं. वाळू उकरताना सरे सर्वथा फोकरा पडला आता होता, म्हणे काय करावे आता ह्याची चिंता वाटत. खाली खोल खड्डा पडला पण अजून काही दगड लागे ना खाली. आता फुकरा पडला फार वरती, वरिले मातीच नाही, धीर तो कोसळून पडल्या धडेवर हाकार झाला. पण वरती जी माती होती तिला मात्र काही धर धरेना आणि ती सगळी माती तशीच लोटली. आत कोण सापडलाय, कुबा. त्याच्या डोक्यावर तो सगळा मातीचा थर पडला आणि कुबा त्या विहिरीमध्ये गाडला गेला. कांतामृतिका घेतसे वरी ते पळून गेली दुरी, हाका मारून ते अवसरी तोंड करी पेटीत. खड्डा माती खाली भरभर भरभर जायला लागल्यावर ती बायको पळाली आणि बाहेर जाऊन आरडाओरडा करायला लागली की माझ्या पतीला वाचवा, पतीला वाचवा. नगरवासी मिळून जना सावकाराला धावना, पाहते तो मृत्तिकेने आड भरून निघाला. पाहताय तर काय, बघता बघता इतकी खोल गेलेली विहीर ती सगळी मातीने बुजली गेली. म्हणती अनर्थ झाला पूर्ण कुबा झाला गतप्राण, माती उकरून काढता जाणं बहुत दिन लागती. आता म्हणले पुन्हा ही जर माती उकरून काढायची म्हटलं तर त्याला फार दिवस लागतील. बरं काढून तरी काय उपयोग होणार आहे, एवढा मातीचा ढिगारा डोक्यावर पडल्यावर कोण जिवंत राहील. बरे जे होते त्याचे संचिती तैसी तयासी झाली गती, पुरीशी सकड बुजावती सदना अप्रती जाईल. सगळ्यांनी त्याच्या पत्नीचं समाधान केलं. काय करावं, त्याचा मृत्यू जर ह्या विहिरीतच लिहिलेला असेल तरी लोक तरी काय करणार, राजा तरी काय करणार, तो सावकार तरी काय करणार, असं तिच्या मनाची समजूत घातली आणि तिला सांगितलं तू घरी जा. एक म्हणते वैष्णवीरा होता परमसत्वजीर, ऐसे असता ईश्वर का याजवर क्षोभर. काही लोक म्हणाले एवढा हा भगवंताचा भक्त आणि त्याला असा मृत्यू का यावा, देवाने त्याला विहिरीतनं का वाचवू नये, असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडला. अधीर खळकाय बोलती तो ब्रह्मज्ञानी आणि परमार्थी, तरी का झाली ऐसी गती नाही श्रीपती पावला. म्हणले लोकाला एवढा ब्रह्मज्ञान सांगणारा मनुष्य त्याची अशी गत झाली का नाही, त्याला देवाने वाचवलं. एक म्हणते धर्मकर्ता कर्म ओढवले अवचिता, जरी तृप्त केले नसते संता तरी ऐसे आता का होते. म्हणले धर्मकर्ता कर्म त्याच्या आडवं आलं. आम्ही नाही का म्हणले, आमच्या दारात आले होते मागायला, आम्ही नाही म्हणून सांगितलं, तरी पण नाही म्हणून सांगायचं ना. एक तर स्वतःजवळ काही नव्हतं, त्याच्यासाठी पुन्हा त्याच्याकडनं कर्ज काढून त्यांनी केलं. कोणी सांगितलं होतं एवढं करायला. लोक बघा अनेक तोंडाने बोलायला लागतात. म्हणून असं म्हणतात की मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. एक म्हणते धर्मकर्ता कर्म ओढवले अवचिता, तरी तृप्त केले नसते संता तरी ऐसे आता का होते. श्रीहरीची करता भक्ती कोण पावला उत्तम गती, ऐसे निंदक कुटील बोलते विश्वास चित्ती ज्ञान आहे. ऐसे म्हणून ते अवसरी गेले आपापल्या घरी, संसार चालेल कैसा परी म्हणून रुदन करी कांता. 12 दिवस रोखल्यावर मग अवघाची पडला विसरा, मृत्यू पावला कुबा कुंभार हेही उत्तर न बोलता. परी त्याच्या भोजनातील बक्षिल्यानं ते भाविक झाले असती जाणा, तया सर्वतान पडे चैन उदकान्न रुचेना.
तर बायको 12 दिवसानंतर हळूहळू तिला त्या गोष्टीचा विसर पडत चालला. पण ज्याने ह्या कुबाच्या घरी अन्न ग्रहण केलेलं होतं त्यांना मात्र चैन पडेना की का बरं असं झालं, देवाने का नाही त्याला वाचवलं. त्यांच्या मनामध्ये सारखा तो विचार राहून गेला. परी त्याच्या भोजनातील भक्षिले अन्न ते भाविक झाले असती जाणा, तयासे सर्वथा पडे चैना उदकन्न रुचना. ऐसे झाले दिवस फार मोड लोटला एक समुद्रा, गर्ता पडली होती थोर बरोबर झाली ते धवा. तो खड्डा पूर्ण बुजून गेला मातीने. त्याला 1 वर्ष होऊन गेलं. कुबा विहिरीमध्ये जो मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडला त्याला 1 वर्ष होऊन गेलं. तर वाटसरू एके दिनी येऊन उतरले ती ठिकाणी, अस्तमाना जाता तरणी दड पालवणे निजले. तो टाळ विणा मंजुळ बहुत वाचत असे धरणी आता, ने पुरे बांधून पाळयात वैष्णव गात गुणनाम. तिथे काही संत मंडळी आली होती. तीर्थयात्रा करता करता लोक गावातनं जातच असतात. हा खड्डा जिथे बुजलेला होता त्या विहिरीच्या बाजूला याने आपला मांडव टाकला आणि थकले होते, दिवसभर म्हणून झोपले. तर संध्याकाळच्या वेळेला त्या खड्ड्याच्या आतून टाळ मृदुंगाचा ध्वनी यायला लागला. पायात पैंजण बांधून कोणीतरी भगवंतापुढे नृत्य सादर करतंय, भगवत लीला वर्णन करतंय असं त्याला ऐकायला आलं. ऐसे ऐकून या ध्वनी तो टाळ विणा मंजुळ बहुत वाजत असे धरणी आत, ने पुरे बांधून पायात वैष्णव गात गुणनाम. ऐसे ऐकून या ध्वनी पांतस्त विस्मित झाले म्हणे. मग दुसरी अशी सांगते ते क्षणी तेही करणी ऐकले. मग त्यांनी गावातल्या लोकांना बोलवलं. बघा म्हणाले, या खड्ड्यातनं आवाज येतोय, टाळ मृदुंगाचा ध्वनी ऐकायला येतोय. तयासी झाला उदयस स्मरण करते उल्हासे, म्हणते धन्य आजीचा दिवस या ठायासी पातलो. आता गावातल्या लोकांना माहिती होतं याला वर्ष झालेलं आहे, त्या घटनेला 1 वर्ष होऊन गेले. ऐशा आनंदी कमली निशी तो दिनकर पावला उदे असे जागृत झाले नगरवासी पांतसुते असे सांगते. म्हणते ऐका चित्त देऊन येथे रामनामाचे उठे ध्वनी ग्रामवासी. म्हणते ते क्षणी असत्यवाणी बोलते. कान देवोने ऐकता जाण तो श्रवणी पडे हर कीर्तन तात्काळ विसरून देहवान आश्चर्य करते तेरवा. शेण पुंजा सासुरवासने कान देऊन ऐकते श्रवणी यथार्थ. म्हणते ते क्षणी सांगते जाऊ नये आणि कांसे. काही ना पायाळू म्हणतात. ही सर्वसाधारण मनुष्य जन्माला येताना आधी डोकं बाहेर येतं मग पाय. पण काही वेळेला असं होतं की मूल जन्माला येताना आधी पाय आणि मग मनुष्य जन्माला येतो, पुत्र जन्माला येतो. पण त्याला म्हणतात पायाळू. आता या पायाळू माणसानं काय आहे तर जमिनीतनं वाहणारे जे पाण्याचे प्रवाह आहेत त्याचा आवाज त्यांच्या कानाला ऐकायला येत असतो असं म्हणतात. त्याच्याशी आपल्याला वाद घालायचं काही काम नाही तर उद्या कोणते यायचं विचार, हो कोण आहे पायाळू आम्हाला दाखवा, अशी आहे कथा आणि लोक अनुभव घेतात. तर त्याप्रमाणे तो येतो पायाळू मनुष्य. जमिनीला कान लावल्यावर त्या जमिनीमध्ये चाललेल्या काही ध्वनी आहेत ते त्याला ऐकायला येत असतात. त्याला ऐकायला येतं त्या बायकांना ध्वनी आतले, की आत खरंच रामनामाची मंजुळ ध्वनी ऐकायला येते. सांगती जाऊन आणि काशी प्रवासमयाचे अंत्य गोरक्ष गोधने वना नेते भूमी ध्वनी ऐकून प्रीती संतोषची ती दयाच्या. सकाळी गुराखी चाललेत गाईला घेऊन, त्यांना सुद्धा त्या विहिरीतनं आवाज ऐकायला येते. कानोकान सांगते त्वरित नगरात प्रगटली मात पाहावया तात्काळ येत ऐकून यथार्थ म्हणतात. जन भव दुःखी गांजले फार मायेने भुलवले अनिवार्य त्यांचा कराव्या उद्धार. कुभा कुंभार अवतरला जैसा गंगा तरी करता वास पवित्र उदकाशी वाण नसे एकेची जीवन सकळ यातीस घेता सायास न लागली. तैसेची ग्रामवासी जन कान देऊन ऐकली कीर्तन रातकाळ विरे देहवान हरिभजन ते करताले. दुर्लभ गुरु सुलभ झाला पार नसे या भाग्याला हा वृत्तांत कळला रायाला पहावयासे आला ते. ग्रामवासी सांगते जनलो कुभा कुंभार होता भाविका आधार पडला वर्ष एक आम्ही सगळीकडे जाणत असो. राजाच्या कानावर गोष्ट गेली.
की त्या जमिनीला, त्या विहिरीमध्ये तो गाडला गेलाय, त्या जमिनीला कान लावल्यानंतर भगवंताच्या नामाचा मधुरच ध्वनी ऐकायला येतो. राजाच्या कानावर गोष्ट केली. ग्रामस्थ सांगता राव 1 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे, आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेला प्रसंग आहे. राजा म्हणे असत्य वचन आघडीत घडले कोठना, कान देऊन पाहता जाण तो हरिकीर्तन होत असे. उभयाचा उपदेश रायास होता तयासा आली सात्विकता मग आज्ञा करी समजता मृत्तिका उतरावे. राजाने कान लावून पाहिलं. आता संतांच्या मुखातलं वाक्य राजाच्या कानावर पडलं. राजाचं हे जी तामसिक वृत्ती होती, राजसिक वृत्ती होती, ती कमी होत गेली, सात्विक वृत्ती निर्माण झाली आणि त्याने आपल्या दूतांना आज्ञा केली, आता विहीर उकरा. कुबियाचा उपदेश रायास होता तयासे आली सात्विकता मग आज्ञा करी समजतास मृत्तिका उतरावी. ऐसे आज्ञापिता भूपती सकळ लोक काढती माते परमार्श धरून चित्ते की सद्गुरुमूर्ती भेटावी. बहुतांचे हस्त पडले जेथे कार्यास विलंब न लगे तेथे 2 प्रहर होता चतुरित माती समजतो. आता गाव करी ते रावण करी असं म्हणतात. सगळं गाव त्या ठिकाणी कामाला लागलं. भराभर 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 ती विहीर उकरली गेली. पाहता पाहता 2 प्रहरच्या टायमाला ती विहीर पूर्ण उकरली गेली. तो आत नवल देखले अद्भुत श्री विष्णुमूर्ती बैसली तेथं जीवन निर्मळ झाले व देखले बोत विस्मित चित्त. पाहता तर आत एक विष्णूची भगवान महाविष्णूची मूर्ती आहे आणि आत निर्मळ पाणी आहे. जीवन निर्मळ देखले होत विस्मित चित्त सगळ्यांचे. मूर्ती सुकुमार साजरी चतुर्भुज पितांबरधारी शंख चक्र करी देखता अंतरी सुख वाटे. तीज पुढे कुबा भक्त प्रेमानंदे नाच गात नाचत देखून ग्रामो असे समस्त घालती दंड ते. आणि आत त्या मूर्तीच्या पुढे कुबा कुंभार हातामध्ये टाळ चेपळ्या घेऊन पायात पैंजण घालून नृत्य करताना त्याने पाहिला. देहवान विसरलेले, त्याला कळतच नाही की इतके लोक आले तिथे. हा भजनानंदामध्ये मग्न झालेला आहे कुबा कुंभार. तिचं पुढे कुबा भक्त प्रेमानंदे गात नाचत देखून ग्राम असे समस्त घालती दंड तेरवा. भावे नमस्कार इंद्रगोर म्हणे हा निधडा वैष्णवीर यासी न म्हणावे मानवने. मानवी नर ईश्वरी अवतार साक्षात. प्रार्थना करून नानापरी कुबा आणला बाहेर. नमस्कार करते नरनारी सप्रेम होऊन या. ऐसा देखून चमत्कार जनात प्रशंसता वाढली भारा. दर्शना येते लोकथोर सत्कीर्ती गजरा ऐकोने. येऊन गावी चांदपोर नित्य करतसे नमस्कार. मठ बांधून दिला थोर कीर्तन नित्य होय तेथे. आणि मग राजाने स्वतः त्या ठिकाणी एक सुंदर मंदिर बांधून दिलं, मठ बांधून दिला. त्या ठिकाणी त्या विहिरीतनं निघालेल्या मूर्तीची स्थापना केली. आणि कुबा कुंभाराचे आता नावलौकिक सर्वत्र पसरले असल्यामुळे असंख्य भक्त त्या ठिकाणी जमा झाले. नित्य हरिकीर्तन सुरू झालं. सांप्रदाय सावकार भूपती बहुत धान्य आणून देते. 2 सहस्र द्विज निश्चिती नित्य जेवती मिष्ठान्न. रोज 2000 लोक त्या ठिकाणी जेवायला लागले आणि लोक स्वेच्छेने त्या ठिकाणी धनधान्य आणून द्यायला लागले. या विरहित येण जाती अन्न वाटेस रावभूती. प्रतिष्ठा वाढली महंती लावली भक्ती जडमूड. आणि त्यामुळे असंख्य लोकांच्या मुखामध्ये काय केला, भगवंताचा प्रसाद त्यांच्या मुखामध्ये गेला. बघा, जसं अन्न आपण सेवन करतो ना तशी आपली वृत्ती होते. आणि म्हणून संतांचा प्रसाद आपल्या मुखामध्ये गेला की आपली वृत्ती चांगली होते. म्हणून त्याला प्रसाद नाव आहे. लाविले भक्ती जडमूड. ग्रामवासी सविती जन परिकांतेच नाही समाधान. म्हणे कष्ट करता रात्रंजन वेचले प्राण साजणे. अर्धरात्रपर्यंत जाण सुधे जाजवाडी अन्न. निद्रा घ्यावया रिकामपण एकही क्षण असेना. आता सगळ्या लोकांना आनंद होतोय. काय 2000 माणसं रोज जेवत आहेत. पण त्याची बायको जी आहे पुरी, तिला काही समाधान होईना. का? कशाला एवढ्या लोकांना जेवायला घालता म्हणाले. 5-10 माणसं जेवायला घालावी, नाही ते 100 घालावी. 2-2 हजार लोक आणि कोण करणार म्हणले. दिवसभर राबून ती कंटाळून गेली.
आता काय होतंय ते आपण उद्या ऐकू. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला मितीना अबीर गुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय.